Information provided in this video is for educational and informational purpose only. It is not intended as financial or investment advice. The stock market is subject to inherent risk and past performance is not indicative of future result. मित्रांनो, एक नवीन आयपीओ घेऊन आलेलो आहे. आयपीओचं नाव आहे बवेजा स्टुडिओज लिमिटेड. हा एसएमई आयपीओ आहे. ही कंपनी बेसिकली फिल्म प्रोड्यूस करते किंवा एक सिरियलला प्रोड्यूस करते. या कंपनीची स्थापना जी आहे ते 16 मार्च 2001 साली इनकॉर्पोरेट झाली होती. त्याच्या आधी कंपनी होती पण 2001 साली इनकॉर्पोरेट झालेली आहे. ही कंपनी जी आहे त्याच्याकडे आता ऍसेट जे आहेत ते तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकता. इयर टू इयर लिहिलेले आहेत. 31 मार्च 2021 मध्ये जे आहे त्यामध्ये 3.22 CR आहे. ज्या स्क्रीनवर तुम्हाला नंबर शो होत आहेत ते सर्व लॅक मध्ये आहेत. तर आपण याला CR मध्ये बोलू शकतो. 3.22 CR आहे, 3.05 CR आहे, 4.48 CR आहे, 4.20 CR आहे. त्याचे ऍसेट वाढत गेलेले आहेत, रेव्हेन्यू वाढत गेलेला आहे. PAT म्हणजे प्रॉफिट आफ्टर टॅक्स सुद्धा खूप चांगला झालेला आहे. तर कंपनीकडे जे लोन आहेत ते नसल्याबरोबर आहे. त्यामुळे ही कंपनी आता सध्या प्रॉफिटेबल आहे. कंपनीमध्ये इन्व्हेस्ट करायचं की नाही करायचं हा अजून विषय नंतरचा आहे, कारण अजून ग्रे मार्केट प्रीमियम चालू झालेलं नाहीये. याच्यामध्ये अजून इन्व्हेस्टरने इन्व्हेस्ट करायला चालू केलेली नाहीये. सो थोड्या दिवस आपण यावरती स्टडी करणार आहोत. मी तुम्हाला कंपनीबद्दल बेसिक व्हिडिओ देतोय. त्याचा डीप व्हिडिओ असेल तर तुम्ही मला कमेंट्स करा, लाईक करा. त्यामध्ये आपण डीप मध्ये व्हिडिओ घेऊन येणार आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण डेट्स पाहणार आहोत. कोणत्या डेटला ओपन होणार आहे, कोणत्या डेटला क्लोज होणार आहे. तर कंपनीने आतापर्यंत बरेच प्रोड्यूस केलेले आहेत मूवी किंवा सिरियल, ज्यामध्ये लव्ह स्टोरी 2050 आहे, भोकाला आहे, चार शहबाज दे आहे. यानंतर कयामत सारखा मूवी सुद्धा या कंपनीने प्रोड्यूस केलेला आहे. सो कंपनीचा रेव्हेन्यू चांगला आहे, इयर ऑन इयर वाढत चाललेला आहे. कंपनीवरचा लोन कमी होत चाललेला आहे, डेट कमी होत चाललेला आहे. कंपनीचं प्रॉफिट वाढत चाललेलं आहे. सो बेसिकली कंपनीचं आता फायनान्शियल सिच्युएशन खूप चांगली आहे. तसे इन्व्हेस्टमेंट करायला अजून तरी मी तुम्हाला सजेस्ट करणार नाहीये. आपण याच्यावरती अजून ग्रे मार्केट प्रीमियम कशा प्रकारे येतोय ते अजून ओपन झालेलं नाहीये. ग्रे मार्केट प्रीमियम ओपन झाल्यानंतर मी सेकंड व्हिडिओ घेऊन येणार आहे. तोपर्यंत आपण आपल्या पद्धतीने स्टडी करायचं आहे. फक्त व्हिडिओ पाहून कोणत्याही शेअर्स मध्ये, आयपीओ मध्ये, ट्रेडिंग मध्ये इन्व्हेस्ट करायचं नाही. सो बेसिकली मी तुम्हाला जे व्हिडिओ मधून थोडं नॉलेज देतोय ते नॉलेज आणि तुमचं नॉलेज याच्यामध्ये स्टडी करून आपलं डिसिजन घ्यायचं आहे. सो मी तुम्हाला कंपनीची बेसिक माहिती देतोय. बवेजा स्टुडिओज लिमिटेड हा एसएमई आयपीओ आहे. आयपीओचे प्रकार तुम्हाला माहितीच असतील, त्यापैकी हा एसएमई आयपीओ आहे. या आयपीओची ओपन डेट जी आहे 29 जानेवारी 2024 आहे. क्लोजिंग डेट आहे 1 फेब्रुवारी 2024. याच्यामध्ये लॉट साईज जे असणार आहे ते 800 लॉट्स असणार आहेत. मिनिमम इन्व्हेस्टमेंट यामध्ये करावी लागणार आहे 1,44,000. तुम्ही याच्यामध्ये 1 आणि 2 असे शेअर्स नाही घेऊ शकत. याच्यामध्ये मिनिमम 800 शेअर्स घ्यावे लागतात, ज्याची टोटल व्हॅल्यू होते 1,44,000. इश्यू प्राइस असेल 170 ते 180 रुपये. कट ऑफ आपल्याला अप्लाय करायचा 180 रुपयासाठी. लिस्टिंग डेट आहे 6 फेब्रुवारी 2024 आणि हा आयपीओ जो लॉन्च होणार आहे, लिस्टिंग होणार आहे, तो NSE वरती होणार आहे. इश्यू साईज असणार आहे 94.73 CR. फेस व्हॅल्यू 10 असणार आहे. टोटल शेअर्स ऑफर केलेला आहे 52.63 CR आणि ऑफर टू पब्लिक असणार आहे 0.40 CR. सो अशा प्रकारे कंपनीच्या डेट्स आहेत. कंपनी सध्या तरी आपल्याला फायनान्शियली स्ट्रॉंग दिसत आहे. सो याबद्दल डीप मध्ये व्हिडिओ जर तुम्हाला हवा असेल की अप्लाय करायचा की नाही करायचा, तर तुम्ही मला कमेंट्स मध्ये कमेंट्स करू शकता. आपण याच्यावरती डीप व्हिडिओ, डीप स्टडी घेऊन येणार आहे की कंपनीने कशा प्रकारे ग्रोथ केलेली आहे आणि फ्युचर कंपनीचं काय असणार आहे. कंपनीकडे अजून कोणकोणते प्रोजेक्ट आहेत, कोणते प्रोजेक्ट येणार आहेत, याबद्दल जर डीप व्हिडिओ असेल तर तुम्ही लाईक करा, सबस्क्राईब करा आणि आपल्या व्हिडिओला शेअर जरूर करा. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.